शांति दास जी भी मौजूद हैं। आप इंचार्ज एक्सटेंशन एंड ट्रेनिंग ICAR CIFRI बैरकपुर कोलकाता से हैं। सर, मैं आपका भी मंच पर स्वागत करती हूँ। सर सर बस आप 2 मिनट पहुँच। हाँ, एक्चुअली मैंने इनको इस सत्र के पहले स्पीकर डॉक्टर नितिन कुरकुरे जी, डायरेक्टर ऑफ रिसर्च, महाराष्ट्र एनिमल एंड फिशरी साइंस यूनिवर्सिटी नागपुर, हमारे साथ उपस्थित हैं। आज वे मंच पर एप्लीकेशंस ऑफ नैनो मिनरल्स एंड नैनो टेक्नोलॉजी इन लाइफ स्टॉक एंड पोल्ट्री इंडस्ट्री पर भाषण देंगे। सर, मैं आपको अपना प्रेजेंट सुप्रभात. सर्व आमंत्रित आणि निमंत्रितांना नमस्कार. भारतीय विज्ञान कांग्रेस, कृषक विज्ञान कांग्रेस यामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत. मित्रों, आज के इस सत्र के वक्ता डॉक्टर नितिन जी कुरकुरे, इनका फिर एक बार शब्द सुमनों से मैं स्वागत करता हूं. मैं डॉक्टर राजकुमार खापेकर आपके सामने उपस्थित हूं. जय जवान, जय किसान, जय विज्ञान और जय अनुसंधान, यह उक्ति हमारे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी ने हमें दी है. मुझे ऐसा लगता है कि उसका सुंदर मिलाप आज हमें इस परिसर में देखने को मिल रहा है. आज डॉक्टर कुरकुरे एप्लीकेशंस ऑफ नैनो मटेरियल्स एंड नैनो टेक्नोलॉजी इन लाइव स्टॉक एंड पोल्ट्री इंडस्ट्री, इस विषय पे हमें मार्गदर्शन करने वाले हैं. पशुधन और कुक्कुट उद्योगों में नैनो खनिजों की उपलब्धता और उसकी उपयोगिता पर डॉक्टर कुरकुरे हमें संबोधित करेंगे. मैं डॉक्टर राजकुमार खापेकर डॉक्टर संदीप हाते को से अनुरोध करता हूं कि वे डॉक्टर कुरकुरे का संक्षिप्त परिचय दें. डॉक्टर संदीप हाते. थैंक यू डॉक्टर राजकुमार सर. मैं डॉक्टर संदीप हाते. सबसे पहले मैं आयोजकों का धन्यवाद देना चाहूँगा कि उन्होंने मुझे इतने महान व्यक्ति का इंट्रोड्यूस करने के लिए चांस दिया है, तो धन्यवाद. आज की जो हमारे स्पीकर्स है, रिस्पेक्टेड डॉक्टर नितिन कुरकुरे सर. वैसे सर के बारे में तो बोलना अगर चाहे तो बहुत लंबी लिस्ट है, लेकिन मैं बहुत शॉर्ट में आपको सर को इंट्रोड्यूस करके देता हूँ. He is working as a director of research at Maharashtra Animal and Fisheries Sciences University of Nagpur.
his area of work is poultry farm and livestock. then यानी कुक्कुट पालन आणि पशुसंवर्धन ये इनका एरिया है. He is working from last 30 years and awarded for his contribution in the field of veterinary pathology. This is all about Dr. नितिन कुरकुरे सर. यह बहुत शॉर्ट बायोडाटा है आपके सर के लिए. सर प्लीज़ मैं सर को भी इनवाइट करता हूँ कि सर आपका जो स्पीच है वो आप स्टार्ट करिए. थैंक यू सर. दो मिनट. सर्वांना नमस्कार. मराठी, हिंदी की इंग्लिश इथे किती मॅक्झिमम लोक आहेत. मराठी आहे, हिंदी आहे, मी तिन्ही भाषेत बोलू शकतो. तर मराठी ओके, धन्यवाद. सर्वप्रथम मी हिंदी मिक्स करेन. ठीक. सर्वप्रथम मी आयोजकांचे धन्यवाद मानतो की त्यांनी मला आपल्याशी हितगुज करण्याची संधी दिली. इंडियन सायन्स काँग्रेस नागपूरमध्ये होत आहे आणि आता प्रेसिडेंट महोदयांनी सांगितलं की यावेळेस स्पेसिफिकली त्यांनी फार्मर्स सायन्स काँग्रेस घेण्याचं ठरवलं. एक उचित निर्णय आहे व त्या काँग्रेसमध्ये मला चान्स दिला की आपल्याशी काही मी चर्चा करू शकतो. आजचा जो माझा विषय आहे तो आहे ॲप्लिकेशन ऑफ नॅनो मिनरल्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी. सकाळी मान्यवरांची भाषणं झाली. त्या भाषणामध्ये सुद्धा नॅनो युरियाचा उल्लेख झाला आणि बीजमाता राईबाई यांनी सुद्धा काही विषय नमूद केले. जसं बीजाचं संगोपन, त्यांना कसं 10 वर्ष 3 वर्ष त्यांची उत्पादन क्षमता कशी टिकवायची या बाबतीत काही सांगितलं. आणि जर तुम्ही आपला जुना इतिहास जर पाहिला असेल की ज्याला आज आपण आयुर्वेद म्हणतो, याच्यामध्ये एक भस्म नावाची गोष्ट आहे. हे ज्या तिन्ही चारी ज्या गोष्टी आहे ह्या दुसऱ्या तिसऱ्या काही नसून ह्या नॅनो मटेरियल आणि नॅनो सायन्सशी जुळलेल्या बाबी आहेत. तर आपण या नॅनो मटेरियल नॅनो सायन्सचा आपल्या शेतीसाठी किंवा शेतीसाठी पूरक असलेला व्यवसाय जो पशुसंवर्धन समजला जातो याच्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल या बाबतीत आज आपण चर्चा करू. तर आजच्या माझे जे व्याख्यान आहे याची रूपरेषा अशी राहील की पहिले आपण नॅनो टेक्नॉलॉजी बाबतीत काही माहिती करून घेऊ. इथे बसलेल्या कदाचित काही लोकांना माहिती असेल त्यांच्यासाठी उजळणी राहील
पण ज्यांना माहीत नाही त्यांच्या बाबतीत त्यांना आपण पहिले नॅनो टेक्नॉलॉजी काय आहे, ते कसं कार्यरत करतं आहे, त्याचे काय काय प्रकार आहेत आणि पशुसंवर्धनामध्ये याचा आपल्याला कसा उत्पादन वाढवण्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल. नेक्स्ट नेक्स्ट तर नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे काय? नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये आता राईबाईंनी जसं सांगितलं तोच मुद्दा मी इथे सगळ्यात पहिले घेतला. अँटीबायोटिक्सचा वापर पशुसंवर्धनामध्ये बराचसा जास्त प्रमाणात झाला. जसा ॲग्रिकल्चरमध्ये युरिया किंवा काही सेंद्रिय दुसरे सेंद्रियच्या विरुद्ध काही खतं वापरल्या गेली आणि त्याच्यामुळे मातीची क्षमता कमी झाली प्रोडक्शन करण्याची. त्यांची क्षमता कमी झाली. तर असंच काही पशुसंवर्धनामध्ये सुद्धा होत आहे. प्रतिजैवक म्हणजे अँटीबायोटिक्सचा वापर खूप वाढल्यामुळे त्याच्या बाबतीत रेजिस्टन्स आणि असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. तर जेव्हा आम्ही आमच्या प्रयोगशाळेत किंवा जगभर जे रिसर्च होत आहे तर याला अल्टरनेटिव्ह म्हणून बरेचसे वेगवेगळे मार्ग शोधले जात आहेत. त्याच्यातला एक मार्ग म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी. नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये असे काही वेज आहेत की ज्याच्यामुळे या प्रतिजैवकाला जो विरोध होतो आहे याच्यावर आपल्याला मात करता येईल. तर म्हणून हे नॅनो टेक्नॉलॉजी फार चांगलं आहे. नॅनो टेक्नॉलॉजी याचा शब्दाची जर आपण फोड केली तर नॅनो आणि टेक्नॉलॉजी. नॅनो हा लॅटिन वर्ड आहे. अनफॉर्च्युनेटली सायन्स हे सगळं लॅटिस ग्रीक या लोकांचं डॉक्युमेंट झालं, आपलं डॉक्युमेंट झालं नाही. नाहीतर नॅनोच्या ऐवजी छोटा टेक्नॉलॉजी हा शब्द इथे आला असता. पण लॅटिन असल्यामुळे नॅनो म्हणजे डॉर्फ, एकदम छोटा, जो एकदम छोटा आहे आणि त्याची टेक्नॉलॉजी कशी आपल्याला वापरता येईल याच्यासाठीचा जो सायन्स आहे ते हे आहे. नेक्स्ट पुढे चालले काय? नेक्स्ट स्लाइड घ्या. ॲक्च्युली नॅनो म्हणजे काय? तर स्केलपट्टी असते, सगळ्यांच्या घरी स्केल असतो, त्याच्यावर इंच, सेंटीमीटर आणि एका सेंटीमीटरमध्ये 10 mm असतात. तर एक सगळ्यात छोटा जो भाग असतो तो mm. त्या mmचा जर 1000वा भाग केला, जो डोळ्यांनी दिसणं अशक्य आहे किंवा साध्या मायक्रोस्कोपनीही दिसणं थोडंफार अशक्य आहे, इतका लहान भाग म्हणजे नॅनो. नॅनोमीटर एका मिलीमीटरचा 1000वा भाग म्हणजे एका मीटरचा 10⁻⁹ इतका बारीक जर तो भाग केला तर त्याला आपण नॅनो म्हणतो, नॅनोमीटर. आणि जे काही मिनरल्स आहेत, जसं आजचं माझं जास्त वक्तव्य हे मिनरल्सच्या बाबतीत आहे. जे मिनरल्स वापरल्या जातात, आता शेतीमध्ये फॉस्फरस तुरट टाकतो, पोटॅशियम, सोडियम, काही मेटल्स आहेत, झिंक आहे, आयर्न आहे, हे जे आपण टाकलं जातो यांची जर तुम्ही साईज पाहिली तर ही साईज जवळजवळ 800 नॅनोमीटर किंवा 1000 नॅनोमीटरच्या आसपास असते. पण जर आपण त्यांची साईज कमी केली तर आपण त्याला नॅनो साईज म्हणतो. म्हणजे एका mmचा 1000वा भाग तो झाला नॅनो. आणि जेव्हा आपण हा इतका बारीक करतो, तो बारीक केल्यावर त्याचे काही फायदे आहेत. जसं इथे 3 महत्त्वाचे फायदे मी लिहिले आहे. भाग छोटा झाल्यामुळे त्याचा सरफेस एरिया वाढतो. भाग जितका म्हणजे 1 ग्रॅम साधं लोह असेल किंवा कॉपर असेल, ज्या प्रत्येक पार्टिकलची साईज 800 नॅनोमीटर आहे आणि तेच आपण जर नॅनो पार्टिकल बनवले, 20 नॅनोमीटरचे बनवले, तेवढेच जर 1 ग्रॅम असतील तर त्याचा सरफेस एरिया हा 1,00,000 पटींनी वाढतो. 1,00,000 पटींनी वाढतो जर तो नॅनो त्याला बनवलं तर याचे ॲडव्हान्टेज हेच आहे की त्याचा सरफेस एरिया वाढतो. सरफेस एरिया वाढल्यामुळे त्याची ॲक्टिव्हिटी वाढते. आणि दुसरा एक चांगला जमेची बाब अशी आहे की त्याची पेनिट्रेशन पॉवर, म्हणजे जे काही
शेतीमध्ये म्हणा किंवा जनावरांना जे काही खाऊ घातलं जातं त्याच्यातलं 40% ते 30% ॲब्सॉर्ब होतं, बाकीचं पूर्ण बाहेर जातं शेणामधून. तर जर नॅनो फॉर्ममध्ये आपण वापरलं तर ते आतड्यांमध्ये जास्तीत जास्त पेनिट्रेट होऊन शरीरामध्ये त्याचं भिसरण फार चांगल्या प्रकारे होतं आणि त्याची उपयोगिता आपल्याला वाढवता येते. त्याच्या व्यतिरिक्त त्याला आपण म्हणजे जसं जनावरांना खाऊ घालणे याच्या पलीकडे त्यांचे रोग निदान करणे, त्यांची उपचार करणे याच्यामध्ये सुद्धा त्याचा फार चांगल्या प्रकारे वापर केला जातो. नेक्स्ट, ही एक पद्धत आहे की नॅनो पार्टिकल कसे बनवले जातात. जे झिंक नॅनो पार्टिकल बरेच वापरले जातात, आयर्न नॅनो पार्टिकल्स वापरले जातात, कॉपर नॅनो पार्टिकल वापरले जातात. तर जे मोठे पार्टिकल असतात त्यांना रिड्युसिंग एजंट्स आहेत काही. रिड्युसिंग म्हणजे त्यांची साईज छोटी करणे, रिड्यूस म्हणजे छोटा बनवण्यासाठी काही केमिकल्स वापरले जातात. अमायनो ॲसिड्स आहेत, काही सिट्रिक ॲसिड्स आहेत. तर ते मोठे पार्टिकल्स आहेत, जे मोठे पार्टिकल आहेत त्यांना ह्या रिड्युसिंग एजंटने छोटे बनवले जातात. पण मी जसं सांगितलं की त्यांचा सरफेस एरिया खूप जास्त असतो, त्याच्यामुळे ते जास्त ॲक्टिव्ह असतात. तर जास्त ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये जर त्यांना ठेवलं तर ते स्टेबल राहत नाही, ते परत एकमेकाला चिटकून जातात. म्हणून त्यांना कॅपिंग एजंट वापरावे लागतात आणि हे कॅपिंग एजंट जेव्हा आपण लावतो तेव्हा ते प्रत्येक नॅनो पार्टिकलच्या बाजूला कोटिंग करून त्याला स्टेबल बनवतात. ते स्टेबल बनल्यावर ते जास्त काळ निरंतर आपल्याला वापरता येऊ शकतात. नेक्स्ट, लाईव्हस्टॉक आणि पोल्ट्री म्हणजे जनावरांमध्ये गाई, म्हशी आणि कोंबड्या. माझा आजचा जो टॉक आहे तो त्यापर्यंतच मी हे ठेवतो कंट्रोल. तर याच्यामध्ये इनऑर्गॅनिक जे नॅनो पार्टिकल्स आहेत, जसा लोह, सिल्वर, चांदी, सगळ्यात जास्त उपयोग नॅनोचा सिल्वरचा होतो. अँटीबायोटिक रेझिस्टन्सला मात करण्यासाठी सगळ्यात बेस्ट हा सिल्वर आहे. झिंक आहे, प्लॅटिनम, इरॅडियम, हे सगळे फीड सप्लिमेंट जनावरांच्या खाद्यामध्ये टाकलं जातं. खाद्यामध्ये टाकून त्यांचा जनावरांच्या उत्पादन वाढवण्यासाठी उपयोग केला जातो. आणि काही ऑर्गॅनिक नॅनो पार्टिकल्स आहेत, जसे लायपोझोम्स आहेत, ज्यांचे इमल्शन बनवले जातात. काही प्रोटीन्स आहेत, पर्टिक्युलरली कॅल्शियम फार जास्त प्रमाणात किंवा जास्त टक्के जर सस्पेन्शन झालं तर ते सेटल होतं. तर नॅनो पार्टिकल फॉर्ममध्ये जर आपण त्याला दिलं तर त्यांचं पर्सेंटेजसुद्धा आपल्याला वाढवता येतं. जे जनावरांना द्यायचं आहे त्याचं पर्सेंटेजही वाढवता येतं आणि ते चांगल्या प्रकारे ॲब्सॉर्बही होतात. काही पॉलिमरिक आहेत, म्हणजे डिग्रेडेबल, नॉन डिग्रेडेबल दोन्ही पॉलिमरिक आहेत. हे बायोडिग्रेडेबल पॉलिमरिक, जिलेटिन आणि कोलॅजन यांचा उपयोग सध्या जास्त होतो आहे. पहिले नॉन डिग्रेडेबल पॉलिमर्सचा उपयोग होत होता, पण जसं आता सेंद्रिय पद्धतीकडे जावं तर आता बायोडिग्रेडेबल पॉलिमरिककडे आपण जातो. आय विल फिनिश. नेक्स्ट, तसेच मेटल्सच्या व्यतिरिक्त काही इमल्शन्स आहेत. इमल्शन्सचा पण वापर चांगल्या पद्धतीने केला जातो ॲनिमल हजबंडरीमध्ये. आणि नॅनो क्ले म्हणजे माती पण ती माती तिला नॅनो फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करून त्याचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणात कसा करता येईल. जसं काही पशुखाद्यांमध्ये काही टॉक्सिन्स असतात, ते टॉक्सिन बाइंड करण्यासाठी सुद्धा नॅनो क्लेचा वापर केला जातो. नेक्स्ट, ऑलरेडी सांगितलं आहे मी. तर आतापर्यंत जे झालेलं संशोधन आहे याच्यामध्ये जनावराला एक मोठं पोट असतं ज्याला आम्ही रुमेन म्हणतो, आणि जनावराची उत्पादन क्षमता किंवा कार्यक्षमता, बैल असेल तर त्याची काम करण्याची शक्ती, गाय असेल तर त्याची दूध देण्याची शक्ती किंवा प्रजनन करण्याची शक्ती, ह्या सगळ्याचं गमक त्या रुमेनमध्ये असतं. जितकं रुमेन चांगलं तितकी उत्पादनता क्षमता जास्त किंवा काम करण्याची क्षमता जास्त. तर हे रुमेनचं कार्य जास्त वाढवण्यासाठी नॅनो पार्टिकलचा यूज होतो. त्याच्यानंतर एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी आहेत रुमेनमधल्या त्या वाढवण्यासाठी सुद्धा नॅनो पार्टिकल्सचा फॉर्ममध्ये दिलं तर 1 किलो जे
10 कोंबड्यांना सफिशियंट होतं ते 1 किलो आपण 100 कोंबड्यांना पुरवू शकतो. तर नॅनो मटेरियलचा उपयोग अंडी उत्पादन आणि फीड एफिशियन्सी म्हणजे ब्रॉयलर कोंबड्यांचं मांस उत्पादनासाठी याचा चांगला वापर होतो. आणि नागपूरमध्ये किंवा आता भारतामध्ये जे काही डायबेटिक लोक असतात, डायबेटिक लोकांना झिंक आवश्यक आहे किंवा आयर्न जास्त जे आवश्यक आहे, तर ते अंड्यांच्या मार्फत झिंक एनरिच एग्स, सेलेनियम एनरिच एग हा जो कन्सेप्ट आलेला आहे, तो कन्सेप्ट ह्या नॅनो पार्टिकलमुळे जास्त शक्य झाला. कारण नॅनो साईज असल्यामुळे त्याचं रूपांतर अंड्यात येतात आणि अंडी जर ते माणसांनी खाल्ले तर त्यांना पुढे संभाव्य रोगापासून वाचवता येईल. Next. पुढे पुढे आय हॅव 2 मिनिट्स. नेक्स्ट 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 नेक्स्ट. हां, आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जसं फर्टिलायझर, केमिकल फर्टिलायझर्स वापरून 30 वर्षे वापरल्यानंतर आपल्याला काही संभाव्य धोके किंवा धोके आपल्या नजरमध्ये आले, तसेच नॅनो टेक्नॉलॉजीचे सुद्धा काही संभाव्य धोके आहेत. आणि ते धोके म्हणजे टॉक्सिसिटी. अजूनही आपल्याला नॅनो पार्टिकलचे जसे उपयोग माहिती आहेत तसे अजून टॉक्सिसिटीचा तितका अभ्यास नाही आहे. आम्ही करतो आहे थोडा अभ्यास याच्यावर, की त्यांचे संभाव्य काय धोके असू शकतात. तसेच रीच न्यू टार्गेट म्हणजे जसं आपण रुमेनसाठी दिले, तर रुमेनमध्ये ॲब्सॉर्ब होऊन कदाचित लिव्हर, किडनी यांच्यावर तर काय अपाय होत नाही त्यांचा, किंवा त्याच्यामध्ये लेवल काय जास्त होत नाही का, याच्या बाबतीत अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि तसेच ॲडवर्स हेल्थ इफेक्ट, दुसरे काही इफेक्ट होतात का जनावरांमध्ये किंवा अजून कोणत्या याच्यामध्ये, याचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. आमचा अभ्यास सुरू आहे. सध्या तरी 1 वर्ष खाऊ घालून तरी आम्हाला काही अजून टॉक्सिसिटी दिसली नाही, उलट फायदेच दिसले आहे. पण हा निरंतर अभ्यास करणे भाग आहे. नेक्स्ट. तर आता मी कन्क्लूड करू इच्छितो. नॅनो टेक्नॉलॉजी हे फार चांगली टेक्नॉलॉजी आहे, ज्यामध्ये कमी रिसोर्सेस म्हणजे कमी अवेबिलिटीमध्ये त्यांना नॅनो फॉर्ममध्ये आणून आपण जास्त त्याचा वापर करू शकतो. त्यांची अप्लिकॅबिलिटी अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स, गट हेल्थ इम्प्रूव्हमेंट अशा बऱ्याच गोष्टींमध्ये आहे. आणि मार्केटिंग, पॅकेजिंग, नॅनो पार्टिकल पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये सुद्धा वापरले जातात. पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्यांचा भरपूर, तर जे शेतकरी उत्पादनावर प्रक्रिया करून विकत असतील तिथे सुद्धा ह्या टेक्नॉलॉजीचा फार चांगला उपयोग होऊ शकतो. आणि याच्यावर आता रिसर्च होणं अत्यंत आवश्यक आहे. थँक्यू. तुम्ही माझं ऐकून घेतलं, या बाबतीत धन्यवाद. मध्ये काही रुकावट झाली किंवा मिसमॅच झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर कुरकुरेजी. आपण इतक्या क्लिष्ट विषयालाही आम्हा सगळ्यांना इतक्या वैज्ञानिक पद्धतीने आणि सरळ सोप्या भाषेत आम्हाला अवगत केल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. टॉपिक डिस्कशनसाठी ओपन आहे. कुणाला एखाद दुसरा प्रश्न विचारायचा असेल तर आपण डॉक्टर कुरकुरेंना विचारू शकता. धन्यवाद. डॉक्टर कुरकुरे ने अपने संबोधन में हमें बताया कि कैसे जनसंख्या बढ़ने के कारण पशुमूल के खाद्य पदार्थों की मांग की जबरदस्त वृद्धि हुई है और उस उत्पाद को मांग प्राप्त करने के लिए विकास प्रमोटर के रूप में एंटीबायोटिक दवाइयों का भी काफ़ी मात्रा में प्रचलन बढ़ गया है, जिसमें हम लोगों के शरीर पर उसका विपरीत परिणाम भी होता है. डॉक्टर कुरकुरे ने हमें बताया कि जो भस्म होता है, दैट भस्म इज नथिंग बट द नैनो पार्टिकल्स. एंड हम सभी को आज के इस युग में नैनो पार्टिकल्स का ज़्यादा से ज़्यादा उपयोग करते आना चाहिए और उसी नैनो पार्टिकल्स का उपयोग हम लोगों ने करना चाहिए जो पौधों से प्राप्त होता है, जो जिसका हम लोगों को नैनो मटेरियल्स पौधों से प्राप्त होता है और जो पर्यावरण के लिए घातक भी नहीं होते हैं, इको फ्रेंडली होती है. Dear sir, on behalf of all the organizers, I extend my heartfelt thanks for wonderful lecture. Thank you very much, sir. धन्यवाद सर. अब इस सत्र के चेयरमैन डॉक्टर राजकुमार खापेकर जी व डॉक्टर संदीप भाटी जी से मैं अनुरोध करूंगी कि वे डॉक्टर कुरकुरे जी का पुष्प गुच्छ और स्मृति चिन्ह देकर सत्कार करें. प्लीज.
धन्यवाद सर। सत्र के दूसरे भाग की तरफ प्रस्थान करते हुए मैं प्रोफेसर केसी नारायण स्वामी को अनुरोध करूंगी कि वो मंच पर आएं। वेलकम सर। इस सत्र के प्रमुख वक्ता डॉक्टर केसी नारायण स्वामी का मैं यहाँ पर शब्द सुमनों से स्वागत करता हूँ और अनुरोध करता हूँ डॉक्टर हाते से इनका परिचय हम लोगों से करवाएं। डॉक्टर हाते। Thank you, sir. Respected Dr. K.C. Narayan Swami, sir is Director of Education from University of Agriculture Sciences, Bangalore. सर का जो स्पेशलाइजेशन है वो है सेरिकल्चर एंड बायो रिसोर्स मैनेजमेंट और सर को 32 साल का एक्सपीरियंस है एंड सर इज हैविंग 22 प्रोजेक्ट्स. He published more than 150 research papers and 12 books. So on the behalf of all the organizing committee, I invite you, sir, to kindly start your speak. Thank you very much. Good morning, each one of you, respected chairperson, rapporteurs, and the invited speakers, the delegates, and ladies and gentlemen. Once again, good morning to each one of you. I would like to give, silent features of agriculture, sustainability, livelihood, a science-led way forward to India. You know that Indian agriculture with vast available cultivable area of 1.43 million hectares needs to support densely population of nearly 1.3 the billion population in the country, and the majority of the agriculture is under the rain-fed situation, and most of the farmers are small and marginal farmers to the extent of 60 to 65%. Then Indian agriculture was transformed. Sorry, slides please. In fact, the present day, the Indian agriculture was transformed from begging to self-sufficiency through many revolutions. That is, green revolution for food production, white revolution for milk production, yellow revolution for oil seeds, and blue for aquatic fish production. These revolutions also they have contributed for the food security and nutritional security. Still, in fact, the burgeoning population demands 350 million metric tons of food grains by 2030 and 450 million metric tons of food grains by 2050. In fact, the modern agriculture is facing a severe problem which includes climate change, climate-induced rainfall aberrations, maybe drought and flood, and also which are becoming recurrent. The temperature is fluctuating, the groundwater level is depleting, and there is an increase in the cold, the extremities of the temperature,
As a result, there is a depletion in the soil health conditions and also the organic matter content. The organic matter content during the independence was about 0.7%. It has declined to 0.37%. That is almost 50% has reduced the organic, content. There is a labor crisis in the village areas. There is a migration of labor from rural to Indian population, and also all these are affecting the human as well as the animal health due to the polluted, agricultural situations. So in fact, as I told, agriculture, so it is practiced both in rain-fed and the irrigated conditions, but about 60 to 70% of the agriculture is generally rain-fed the agriculture. So in fact, rain-fed situation is a high risk, low yield business due to natural and socio-economic situations, erratic rainfall, floods, drought, inadequate irrigation facilities, land degradation, poor soil health conditions. They are leading to the high risk rain-fed areas, whereas the small land holdings, poor farmers, that is the poor economic farmers, low credit of the offtake, they are leading to the less investment in inputs, which are ultimately leading to low productivity, and they are, also due to the underdeveloped market infrastructure, poor harvest management, all these, they are actually contributing to the, the high risk, low yield business of rain-fed agriculture. So therefore, even the groundwater level is depleting from year by year. So about 89% of the Karnataka's, groundwater is depleting to the maximum extent, then which are resulting in the soil health conditions. The ability of the soil to support the plant growth has affected due to the depletion in the plant nutrients, microorganisms, and also the organic matter, and also the soil nutrients. In fact, so therefore, sustainable production, we have game changing production technologies. So both, the prevailing efficient technologies and also future explorable technologies. We have to concentrate on prevailing efficient technologies and future explorable technologies. So among them, integrated farming system model is one of the, existing technologies which should be suitably upscaled depending upon the suitability of the marginal farmers. Then available technologies which may be precision farming, that is automation, hydroponics and robotics application in agriculture, remote sensing and IoT application in agriculture, weather forecasting models for diagnosing the pests and diseases, then organic and alternative agriculture and application of nanotechnology in agriculture. These are the available technologies which can be upscaled, so which are suitable to the small and marginal farmers in the country. Then precision farming, variable rate technologies can be assessed through drone and sensors. Then site specific, the requirement can be, assessed through soil moisture assessment, canopy temperature and humidity and other factors. Then we can automate the entire farming activities. Then water productivity enhancement techniques also needs to be improved. That is through remote, that is through harvesting of rainwater, reusing of sewage water, converting the channel water to the piped irrigation water, and also the tank water to micro irrigation systems, and integrating the existing, the possible water bodies with the micro irrigation system. Then hydroponics. This is one of the, the technologies which can be promoted in urban areas. It is estimated that by 2050, about 75% of the population, they settle in the urban areas. So to meet the requirement of urban population, hydroponics and even the terrace gardening can be promoted. So similarly, aquaponics, that is hydroponics, is integrated with the fish culture, so that can also be promoted. Skyscraper agriculture, that is a multi-layer cropping system in the urban areas, and even the sericulture, which provides throughout, year-round employment and income can be propagated. Even the apiculture,
that is a double queen system to enhance the honey production can also be, thought of. Then resource efficient circular growing system. This is a form of hydroponics, wherein this entire system is rotated hydraulically, so that the maximum solar energy can be harvested